तर पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन भरणार आहे। ओबीसींच्या मागण्यांचे 30 ठराव अधिवेशनात मंजूर केले जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस, वडेट्टीवार आणि नाना पटोलेंसह अनेक नेते हे एकाच मंचावर येणार आहेत। जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करण्याचा ठराव देखील केला जाणार आहे। ओबीसींचं आरक्षण पूर्ववत करावं असा ठराव आता केला जाणार आहे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली आहे। आजचं हे अधिवेशन किती महत्त्वाचं आहे आणि कुठले महत्त्वाचे ठराव या अधिवेशनात तुम्ही पारित करून घेणार आहात? हे बघा की आज होणारं हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि 9वं राष्ट्रीय अधिवेशन अमृतसरसारख्या एका मोठ्या शहरामध्ये होत आहे। ज्या अधिवेशनाला पूर्ण देशभरातून 7-8-10 हजार लोक या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि या अधिवेशनाला जी प्रमुख मंडळी येणार आहेत त्या सर्वांच्या समक्ष सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आमचा जो आहे की या देशामध्ये ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून त्याची आकडेवारी त्वरित जाहीर करण्यात यावी। या देशात असलेल्या 60% ओबीसी समाजाकरता केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावं। आमचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने जे कमी केलेलं आहे ते पूर्ववत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा 27% आरक्षण संविधानामध्ये दुरुस्ती करून बहाल करण्यात यावं। प्रमोशनमध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं। सर्व विद्यार्थ्यांना तालुका आणि जिल्हा स्तरावरती वसतिगृह करावं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावा। अशा प्रकारचे 30 ठराव या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि ते मग केंद्र सरकारकडे पाठवून। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।